भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक। मुंबईतील मोदींच्या सभा आणि रोड शोच्या नियोजनाबाबत एमसीए मध्ये बैठकीचं आयोजन। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उदय सामंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे या बैठकीसाठी उपस्थित राहतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि शिर्डीच्या दौऱ्यावर। शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये सभांचं आयोजन। अभिनेता गोविंदाही राहणार सभेला उपस्थित। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। शिरूरमध्ये दुपारी 1 वाजता शरद पवारांची सभा। जालन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा। लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी अमित शहांची संध्याकाळी 6 वाजता सभा। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील एकूण मतदानाची आकडेवारी 64.15%, तर राज्यातील मतदानाची एकूण आकडेवारी 61.44%। म्हाडा लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी। म्हाड्यात कांद्यानं मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल। धैर्यशील मोहिते पाटलांना मतदान केल्याचा व्हिडिओ। बारामतीच्या पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी इथे एसटी चालकाचं कामावर असताना मतदान। कर्नलवाडीच्या अतिदुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रावर एसटी घेऊन येत मतदान। लाईट नसल्यामुळे चिपळूणच्या खेड परिसरात एका मतदान केंद्रावर मतदारांचा गोंधळ। मतदारांवर अंधारात मतदान करण्याची वेळ। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोरोची गावात मतदान याद्यांमध्ये गोंधळ। मतदान यादीतून अनेकांची नावं वगळल्यानं मतदारांकडून निवडणूक आयोगाचा निषेध। लातूरमध्ये मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं वगळली। मतदानापासून वंचित। गोदावरी कन्या प्रशाळा मतदान केंद्रावर 8 ते 10 लोकांची नावं वगळल्याचा धक्कादायक प्रकार। धाराशिव जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रांवर वेळ संपल्यानंतरही बराच वेळ सुरू होती मतदानाची प्रक्रिया। मतदान यंत्र संथ गतीनं चालत असल्यानं धाराशिव, कळंब, भूम या तालुक्यात मतदान केंद्रात उशिरापर्यंत मतदान। रत्नागिरीमध्ये महिला जिवंत असूनही मतदार यादीत महिलेच्या नावावर डिलीटचा शिक्का। चुकीच्या रेकॉर्डमुळे महिला मतदानापासून वंचित। रायगडच्या महाडमधील खैरे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। गावात होणाऱ्या 2 कंपन्यांचा ग्रामस्थांकडून विरोध। रायगडच्या पेण तालुक्यातील वरसईसह इतर 6 गावातील 10,000 नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील 2 गावांचा मतदानावर बहिष्कार। गावाला येण्यासाठी रस्ते नसल्यामुळे मानगुळी आणि भैरववाडी ग्रामस्थांचा निर्णय। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील तळे मसोबाची वाडी इथे 70 ते 75 ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाचं काम न केल्यानं नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल। ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना विश्वास। सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं, राणेंची माहिती। रत्नागिरीतल्या शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याला नारायण राणेंकडून दमदाटी। विनायक राऊतांचा आरोप, तर किरण सामंत कोणत्याही दादागिरीला भीक घालणार नाही। किरण सामंत यांच्याबाबत विनायक राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यातील वारजे भागात सुप्रिया सुळेंचं फटाके वाजवत आणि गुलाल लावून स्वागत। निकालाआधीच नगरसेवक सचिन दोडके यांनी सुप्रिया सुळे यांना लावला विजयी गुलाल। बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय होईल, जयंत पाटलांना विश्वास। पश्चिम महाराष्ट्रात कोणती एक जागा येईल हे महायुती सांगू शकत नाही, जयंत पाटलांचा महायुतीच्या नेत्यांना टोला। ईव्हीएम हॅक करण्यासाठी एका व्यक्तीची अंबादास दानवेंकडे 2.5 कोटी रुपयांची मागणी। सापळा रचून अंबादास दानवेंच्या भावानं 1 लाख रुपये घेताना मारुती ढाकणेला रंगेहात पकडून दिला। सोलापुरातील श्री सिद्धेश्वर शाळेसमोरील मतदान केंद्रावर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने।
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। मतदान संपल्यानंतर सोलापुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेस शहराध्यक्ष रस्त्यावर उतरले। रामलाल चौक ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत पायी चालून राम सातपुतेंच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील बादलवाडी येथे मतदाराकडून थेट ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं। मतदानावर कोणताही परिणाम नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। धाराशिव मतदारसंघातील पाटसांगवी मतदान केंद्राजवळ हत्या झाल्यानं परिसरात खळबळ। 2 गटाच्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, 3 जण जखमी। कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकारानं मृत्यू। उत्तेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेतल्या मतदान केंद्रावरची घटना। लोकसभेत ज्याप्रमाणे खोतकर माझ्यासोबत आहेत त्याप्रमाणे विधानसभेला त्यांच्यासोबत असणार। जालन्यातील प्रचार सभेत रावसाहेब दानवेंचं शिवसैनिकांना वचन। पुण्याच्या सासवडमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी घेतली मतदान केंद्र प्रतिनिधी आणि मतदारांची भेट। यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारेंचीही उपस्थिती। गिरीश महाजन संकटमोचक नाही तर संकट आहेत, माजी खासदार उन्मेष पाटलांची सडकून टीका। 2 नंबरच्या पैशातून या आठवड्यात लक्ष्मीचं दर्शन होईल, अशा पद्धतीचं देखील त्यांनी टीका केली। गेली 10 वर्ष विकास थांबला होता, आपला खासदार कोण हे विचारण्याची वेळ आली होती। आमदार नितेश राणे यांचा विनायक राऊतांना खोचक टोला। आमदार दत्ता भरणे शिवीगाळ केलेल्या कर्मचाऱ्यावर आरोप करतायत तर त्यांनी पुरावेही द्यावे, रोहित पवारांची मागणी। दत्ता भरणे खोटं बोलतायत, रोहित पवारांची टीका। दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केलेला कार्यकर्ता त्यांच्या गावचा, सुप्रिया सुळेंची माहिती। निवडणूक आयोगानं घटनेची नोंद करायला पाहिजे, सुळेंची मागणी। महाविकास आघाडीकडून अतिरेकी अजमल कसाबच्या नावानं राजकारण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप। शरद पवार आणि जयंत पाटील घाबरले, बावनकुळेंची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या आशीर्वादानं अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर होईल, फडणवीसांची माहिती। तर जिल्ह्यात 4 MIDC होणार, फडणवीसांचं आश्वासन। देशाचा पंतप्रधान बदलणार नाही आणि अहिल्यानगरचा खासदारही बदलणार नाही, खासदार सुजय विखेंना विश्वास। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी देण्याचं काम होईल, विखेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबई ठाण्यानंतर वाघाची डरकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये। इथल्या जनतेचं धनुष्यबाणावर आणि बाळासाहेबांवर प्रेम, इथला मतदार आपल्या सोबत एकनिष्ठ। संभाजीनगरमधील सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांकडून पंतप्रधान मोदींचा पगडी, वीणा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार। तर सुजय विखेंकडून घोंगडी, काठी आणि अहिल्यादेवींची प्रतिमा देऊन मोदींचा सत्कार। नगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अहमदनगरमध्ये सभा। गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न, इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट 4 जून, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। धुळ्यात शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर। 4 जूनला जनता भाजपला केराची टोपली दाखल, उद्धव ठाकरेंचा पलटवार। 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत। धुळ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शहांवर हल्लाबोल, तर पाठीत खंजीर खुपसल्यास वाघनखं काढल्याशिवाय राहणार नसल्याची ही टीका। बीडमध्ये संतांची पगडी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत, सोबत घोंगडी आणि काठी देऊन हे मोदींचं स्वागत। त्याचबरोबरीने संत महंतांची जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांचं धक्कादायक वक्तव्य। काँग्रेस नेत्यानं कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळे शहीदांचा अपमान झाला। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून मोदींचा निशाणा। गोपीनाथ मुंडेंनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीडमधील बेरोजगारांसाठी 10,000 लोकांना काम मिळेल, यासाठी प्रयत्न करेल, पंकजा मुंडेंचं बीडकरांना आश्वासन। बीडच्या अंबाजोगाई इथे मोदींच्या सभेआधी मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी भेट दिली। मुंदडा कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत।
बीड जिल्ह्यातील जातीच्या सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका. बीडमधील सभेत पंकजा मुंडेंचं जनतेला आवाहन. काँग्रेसकडून शहीदांचा अपमान, वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर बीडमधील सभेतून मोदींची टीका. तर इंडिया आघाडीचा राम मंदिरालाही विरोध, मोदींची टीका. राजनाथ सिंग आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा. तर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याचा पवारांनी खुलासा करावा. प्रकाश आंबेडकरांचं पवारांना आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.